तर सगळ्यात पहिल्यांदा मॅम मला हे सांगा की बगलामुखी मातेची स्टोरी काय आहे? ॲक्च्युली मा बगलामुखी जे आहेत हिला स्तंभनाची देवी म्हटलं जातं. या देवीची आराधना खूप सारे ॲक्टर, ॲक्ट्रेस, पॉलिटिशियन, नेते मंडळी, सेलिब्रिटीज आपण ज्यांना म्हणतो, हे या देवीची आराधना खूप जास्त करतात. तर याच्या मागचं रिझन नेमकं काय? जेव्हा तुम्ही साधनेमध्ये उतरता तेव्हा तुम्हाला हे या देवीच्या दशमहाविद्या सिरीजच्या या दुसऱ्या आणि अत्यंत विशेष भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जिच्या समोर देशातील दिग्गज राजकारणी, बडे उद्योगपती, सर्वोच्च वकील, मोठे मोठे ॲक्टर, ॲक्ट्रेस संकटात असतात तेव्हा नतमस्तक होतात. आजचा विषय आहे 8वी महाविद्या माता बगलामुखी, ज्यांना आपण पितांबरा माता म्हणूनही ओळखतो. या सगळ्या विषयांवरती आपण आज अत्यंत गूढ आणि शक्तिशाली दशमहाविद्या शक्तीची रहस्य उलगडणार आहोत. आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत स्पिरिच्युअल गुरु, वास्तू आणि ॲस्ट्रोतज्ञ रुपल मॅम. ही साधना इतकी सरळ आणि सोपी नसते आणि गुरुशिवाय तर नक्कीच सोपी नसते. की बगलामुखी देवीचा संबंध रामायणामध्ये देखील येतो, तर ती नेमकी काय कथा आहे बरं? कुठेच चुका नाही झाल्यात परमेश्वराचं. आपण चुकू, परमेश्वर कुठेच नाही. माझ्या कुठल्याही प्रकारचे शत्रू हरण करण्याची क्षमता या देवीमध्ये आहे. तर बगलामुखी चालूचा वाचायला सुरुवात करा. तुम्हाला 3 महिन्यात किंवा काही लोकांना 15 दिवसात खूप छान रिझल्ट येतो. जर हिचं खूप छान आराधना केली तर तुम्हाला म्हणतात ना, स्वर्णासनावरती बसवण्याची कपॅसिटी या देवीमध्ये आहे. मॅम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मागचा पॉडकास्ट आपण यूट्यूबवरती टाकला आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स आपल्या ऑडियन्सचा मिळतो आहे. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण महाकालीबद्दल बोललो आणि या पॉडकास्टमध्ये आपण बगलामुखी मातेबद्दल, बगलामुखी देवीबद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मॅम मला हे सांगा की बगलामुखी मातेची स्टोरी काय आहे? त्यांचा जन्म कसा झाला होता, त्या प्रकट कशा झाल्या होत्या आणि त्यांची कथा नेमकी काय आहे, मला ते एकदा समजून सांगा. ॲक्च्युली मा बगलामुखी जे आहेत हिला स्तंभनाची देवी म्हटलं जातं. स्तंभनाची देवी. तर हिचं जेव्हा प्रकटीकरण झालं ते भगवान विष्णूंनी केलं. कारण की जेव्हा पूर्ण म्हणतात ना, सृष्टीमध्ये खूप मोठं वादळ निर्माण झालं होतं आणि काही केलं ते थांबत नव्हतं. आणि त्यासाठी भगवान विष्णूंनी उपासना करून, आराधना करून त्या देवीला बोलवून, त्यांचं म्हणतात ना आवाहन करून त्यांना बोलवून घेतलं. तर सौराष्ट्रामध्ये हरिद्रा नदी आहे, तिकडे त्यांचं हे झालं, प्रकटीकरण झालं. जेव्हा ते प्रगट झाल्या तेव्हा सोन्याचं सिंहासन होतं आणि पिवळ्या वस्त्रांमध्ये होत्या, म्हणून त्यांना मा पितांबरा पण म्हटलं जातं. बरं. हां, नाव वल्गामुखी पण म्हणतात त्यांना, वल्गामुखी पण म्हणतात. आणि पितांबरा त्यांना नाव पडलं आणि तेव्हा त्यांचे ते प्रगट झाले आणि तेव्हा त्यांनी ते सगळ्या गोष्टी थांबवल्या. स्तंभनाची देवी असल्यामुळे कुठलीही गोष्ट खूप अति झाली तर तिला ते थांबवण्यासाठी त्या देवानी आवाहन केलं आणि ते त्यांनी केल्यानंतर त्यांचं अशा प्रकारे त्यांचं प्रगटीकरण झालं. या देवीची आराधना खूप सारे ॲक्टर, ॲक्ट्रेस, पॉलिटिशियन, नेते मंडळी, सेलिब्रिटीज आपण ज्यांना म्हणतो, हे या देवीची आराधना खूप जास्त करतात. तर याच्या मागचं रिझन नेमकं काय? आता तुम्ही बघा ना की स्तंभनाची देवी आहे ना, त्या देवीचं रूप पण तुम्ही बघा, तिच्या हातात गदा आहे, पिवळं पितांबर आहे, स्वर्णाची आसन आहे, स्वर्ण सिंहासन आहे आणि जिव्हा तिला पकडताना आपण बघतो है ना. तर बऱ्याच वेळेला काय होतं ना की जे पॉलिटिशियन असतात, जे मोठमोठे असतात, त्यांच्यावरती भरपूर काही कोर्ट कचेरी किंवा कुठल्याही गोष्टी, कुठलीही कामं करायची असतात. जे ॲक्टर्स असतात त्यांना खूप चांगल्या लेवलला जायचं असतं. तर ह्याच्यामध्ये काय असं ना, कोणी ना कोणी त्यांचे शत्रू असतंच. कारण की तुम्ही बघता त्या दोन्ही ह्याच्यामध्ये ज्याला खुर्ची पाहिजे तो दुसऱ्याचे पाय धरूनच त्या खुर्चीवर जाईल. म्हणजे खूप मोठं म्हणतात ना, एक प्रचंड त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. त्याच्यासाठी या देवीचं ते लोक हवन म्हणा, ते नलखेड्याला जातात, काही दतियाला जातात, काही इथे हिमाचलला ते कांगडा आहे तिकडे जातात आणि त्या देवीचं ते पूजा हवन जे काही करतात आणि त्याचा ते फायदा घेतात आणि आपल्या लाईफमध्ये आपल्याला जे हवं ते मिळवतात. तर मॅम, या देवीचे मंदिरं कुठे कुठे आहेत बरं भारतामध्ये? भारतामध्ये 3 ठिकाणी आहेत मंदिरं. एक MP ला 2 आहेत, एक नलखेडाला आहे आणि एक मा पितांबरा म्हणून ते एक दतियाला आहे आणि एक मंदिर आहे हिमाचलमध्ये, ते कांगडा जे शहर आहे तिकडे आहे. अशी 3 मंदिर आहेत. आणि नलखेडाचं जे मंदिर आहे ना, तिकडे हवन कंटिन्यू चालू असतात आणि हिमाचलला सुद्धा चालू असतात. फक्त जे MP ला जे पितांबरा तिकडे मंदिर जे आहे ना, तिकडे तिची जेव्हा जयंती आहे, काही पौर्णिमा आहे किंवा काही दिवस, अशाच दिवशीच फक्त तिकडे हवन पूजा वगैरे होत असतं. हां, बरं. आणि आणखीन एक गोष्ट असं आहे की जे हिमाचलमध्ये जे देवीचं असतं ना, तिकडे तांत्रिक गोष्टी पण होतात. तांत्रिक गोष्टी म्हणजे आणि
नलखेडा इकडची जी देवीवरती जे काही गोष्टी आपण हवन या सगळ्या गोष्टी करतो, कडवा हवन वगैरे सगळ्या गोष्टी म्हणतो, ते सगळं नलखेड्याला जे होतं ते सात्विक हवन म्हटलं जातं है ना. म्हणजे देवी नलखेड्याची देवी सात्विक म्हटली जाते आणि कांगडामध्ये जी देवी आहे ती तांत्रिक म्हटली जाते. असं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. मग दोन्ही देवी वेगवेगळ्या नाही आहेत, एकच देवी आहे बरोबर. एकच देवी आहे पण हा पण सात्विक दृष्ट्या काही लोकांना सात्विक दृष्ट्या करायचं असेल मग ते तिथे जाऊन करतात. मग सात्विक दृष्ट्या करायचं असेल तर तीच देवी का, आणि जर तांत्रिक दृष्ट्या करायचं असेल तर तीच देवी का? स्थान आहे, बर ते स्थान आहे. आणि मुळात तुम्ही नलखेड्याला जर जाल ना तर ते मंदिर स्मशानभूमीतच आहे. बरं. कारण की उग्र देवी आहे. अच्छा. आपण बघा ना, उग्र देवतांचे जे स्थान आहे ते स्मशानभूमी आहे. त्र्यंबकेश्वरला पण बघा महादेवांचं स्थान स्मशानभूमी. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे जे देव आहेत, काही उग्र स्थानातली जी देव आहेत ते स्मशानभूमीमध्येच त्यांचे आहे मंदिरं. बरोबर. तर तिकडे त्यांचे सगळे हवन वगैरे सगळं होतं. स्मशानभूमीमध्ये एक नकारात्मकता असते आणि आपण काय करतो, आपली नकारात्मकता टाकायलाच जातो ना. म्हणून या गोष्टी तिथे त्या ठिकाणी या साईडला सात्विक होतं आणि तिकडे थोडंसं तामसिक. जर आता एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये या देवीची साधना करायची असेल, उपासना करायची असेल, तर त्याने कशा प्रकारे साधना करायला पाहिजे बरं? शक्यतो गुरु करणं खूप गरजेचं आहे जर त्याला साधना करायची आहे. त्याच्याशिवाय जर नुसतं तिचं नामस्मरण करायचं, नुसतं फक्त तिची कृपादृष्टी प्राप्त करायची असेल तर तुम्ही तिचा जप करू शकता, मंत्राचा जप करू शकता. त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट बगलामुखी चालिसा वाचायला सुरुवात. बगलामुखी चालिसा, बर. हे सगळ्यात बेस्ट घरी तुम्ही करू शकता. घरी तुम्ही जे नलखेड्याला फोटो आहे, तिची जी मूर्ती आहे त्या स्वरूपात तुम्ही स्थापन सुद्धा करू शकता. फोटो स्वरूपामध्ये, मूर्ती रूपात नाही है ना. मग ते फोटो तुम्ही आणू शकता. देवीला तुम्ही मोहरीचा दिवा लावून त्यात हळद, त्याच्यामध्ये मोहरी है ना, ती वात जी असते पिवळ्या हळदीनी वात बनवायची, ती वात लावायची. समोर देवीचा फोटो असेल, तिला पिवळा प्रसाद, पिवळं फूल म्हणजे झेंडूचं फूल पण येतं, पिवळ्या प्रकारचा प्रसाद, हे नैवेद्य, पिवळ्या प्रकारचं आसन. आपणही जेव्हा सेवा करतो तेव्हा आपलं आसन पिवळं असावं, आपले कपडे पिवळे असावे आणि माळ पण हळदीची असावी. मग अशा स्वरूपामध्ये तुम्ही माळ करून तुम्ही जप करू शकता. तुम्ही बीज मंत्राचा जप करू शकता. बरं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्हाला ह्यांची सेवा सुरू करायची असेल ना तर तुम्ही बगलामुखी चालिसा पहिला सुरू करा रोजचं, पण ते सकाळी वाचायला सुरुवात करा. 4 ते 6. 4 ते 6 वाजा तो उत्तमच आहे. काही लोकांना तेवढं जमत नाही. आंघोळ झाली, तुम्ही देवपूजाला नमस्कार करायला जातात तेव्हा ते 5 ते 10 मिनिटं लागतात. तुम्ही बगलामुखी चालिसा वाचू शकता. याला कुठलंही बंधन नाही. बरं. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण जेव्हा डिस्कशन केलं होतं ना तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की फक्त एकच मंत्र नाही जपायचा, आपल्याला त्यासोबत बाकीचेही मंत्र जपावे लागतात. जसं की गणपतीचा मंत्र आहे, बाकीच्या काही देवांचे मंत्र आहेत. सो इथे देखील फक्त या देवीचाच मंत्र नाही जपायचा, आपल्याला सोबत बाकीच्याही देवांचे मंत्र जपायचे आहेत का? नाही, इथे देखील तुम्हाला तसंच करावं लागतं. जेव्हा तुम्ही साधनेमध्ये उतरता तेव्हा तुम्हाला मी जसं मागच्या पॉडकास्टमध्ये पण म्हणाले की तुम्हाला प्रोटेक्शनची खूप गरज असते है ना. कारण की कुठलीही साधना इतकी सरळ आणि सोपी नसते आणि गुरूंशिवाय तर नक्कीच सोपी नसते. तर त्याच्या आधी तुम्हाला ह्याच्यात पण तुम्हाला गणपतीचं, शंकराची, परत हनुमान चालिसा किंवा हनुमान दादांची भक्ती करणं पण गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर दतियाला मंदिरात गेला तर तिथे हनुमान दादांचा पण मोठं मूर्ती आहे बाहेर मंदिराच्या. मग ते पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. काळभैरवाची पण उपासना करायची आणि तुम्हाला बगलामुखीची पण उपासना करायची. सगळ्यात बेस्ट सुरुवातीला बगलामुखी चालिसा करायला सुरुवात करा आणि नंतर हळूहळू ती देवीच तुम्हाला पुढे ऑटोमॅटिकली पाठवत जाईल की आता काय करायचं, आता काय करायचं. कुठून तरी मार्गदर्शन मिळतं, पुढे रील येतात, म्हणजे काहीतरी समजायला लागतं. तुम्ही हनुमानाला हनुमान दादा म्हणतात. ऍक्च्युली हनुमान दादा म्हणजे ते आपले खूप मोठे आहेत ते आपल्यापेक्षा. दादा म्हणजे भाऊ असं संबोधत नाही. दादा म्हणजे आपले आजोबा, आपले पूर्वज आहेत ते, आणि ते आजही ते चिरंजीव आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या मुखातून हनुमान दादा ऐकलं असेल. हनुमान दादा म्हणतात त्यांना, कारण की ते आपल्यापेक्षा खूप मोठे आणि चिरंजीव आहेत. सो मला असं वाटलं की तुम्ही भाऊ म्हणून असं नाही, दादा म्हणजे आपले. तुम्ही जे त्यांची सेवा करतायत, तुम्ही भाऊ म्हणून करा, मुलगा म्हणून करा, है ना, वडील म्हणून करा, मित्र म्हणून करा, ती वेगळी गोष्ट आहे. पण हनुमान दादा हा जेव्हा मी आणि इतर काही लोक संबोधतात तेव्हा ते आपले पूर्वज म्हणजे खूप मोठे आहेत आपल्यापेक्षा आणि आजही चिरंजीव आहेत. मग त्यामुळे हनुमान दादा. ओके. मला थोडंसं समजून सांगा की बगलामुखी देवीचा संबंध रामायणामध्ये देखील येतो, तर ती नेमकी काय कथा आहे बरं? ऍक्च्युली जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं होतं त्यावेळेला रामाला आपलं सैन्य उभं करायचं होतं. वानर सेना होती आणि तितकं बळ नव्हतं.
किंवा कधी काही गोष्टी करायला जातात तर होत नव्हत्या. तर रावणाचा मुलगा आहे मेघनाथ, तर हा बगलामुखीची आराधना करत होता. त्याला माहिती, आणि आपण कसं संकल्प करून आपण काहीतरी संकल्प करून तेवढ्या दिवसाची एक पूजा असते, 8 दिवसाची 9 दिवसाची, तसे त्यांनी ते करत होते. तर जर ती पूजा त्यांनी पूर्ण केली असती तर कदाचित रामायण काही वेगळंच असतं. पण ती पूजा त्यांची खंडित करण्यासाठी त्यांनी हनुमान दादांना पाठवलं. ती पूजा त्यांची खंडित झाली. त्याच्यानंतर भगवान श्रीरामांनी स्वतः मा बगलामुखीची आराधना करून, त्यांची साधना करून ते प्रचंड शक्ती ऊर्जा आपल्याकडे घेऊन रावणाचा वध झाला. सो रामासोबत देखील ही शक्ती होती. रामासोबत कशाला, श्रीकृष्ण भगवानांना पण ह्या शक्ती, जेव्हा महाभारत युद्ध झालं तेव्हाही श्रीकृष्णांनी ह्याच शक्तीचं आवाहन केलं. जेव्हा अर्जुनाला गरज होती तेव्हाही ह्याच शक्तीचं म्हणतात ना आवाहन केलं. जे मंदिर आहे नलखेड्याचं, ते ही जी मंदिरं आहे हे कोणी पांडवांनीच तर स्थापन. प्रत्येक मंदिराची काही स्टोरी आहे. हा, प्रत्येक मंदिराची स्टोरी आहे. तर ते पांडवांनीच तर बांधलेली आहेत मंदिरं. बरोबर. ते उपासक होते ना. बरोबर. शक्ती उपासक होते. बरोबर. तर याच्या व्यतिरिक्त अजून कुठे उल्लेख आहे का या देवीचा? कथा म्हणजे आता हिची उत्पत्ती कथा पण आहे है ना. जेव्हा असुर होते, मदनासूर होता, तुम्ही ऐकलं असेल कुठेतरी कथेमध्ये. तर त्याची वाणी खूप क्रूर होती. त्याला वरदान प्राप्त झालं असतं की जे तो बोलायचं ते व्हायचं ना. त्यामुळे का आता जे बोलेल ते होणार. मध्ये कसं पृथ्वीचं सगळ्या गोष्टी जे आहेत ते पूर्ण बिघडल्या है ना, बऱ्याच गोष्टी होत्या. तर त्याला कसं स्टॉप करणार. मग त्यावेळेला सुद्धा देवतांनी आवाहन केलं. तेव्हा मा बगलामुखी आल्या आणि त्यांनी त्याच्या जिव्हा खेचून, गदेनी प्रहार करून त्यांची जिव्हा खेचली. म्हणजे तो जे बोलतोय ते व्हायला नाही पाहिजे म्हणून त्याला बोलतच नाही आलं. हा, म्हणजे तो जिव्हा खेचली, गदेनी हे केलं. कारण का तिला स्तंभनाची देवी सुद्धा म्हणतात. आपण म्हणतो ना स्तंभन करते है ना, वाणीवरती कंट्रोल करते, वाणी नियंत्रण करते. कोर्ट कचेरी केस किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स होतात तेव्हा ते स्तंभन करते. कोर्ट कचेरी केस म्हणजे ते नाही कळालं मला का. आता कोर्ट कचेरीमध्ये बघा बऱ्याच वेळेला काय होतं ना की एखादा माणूसाने खरंच काही केलेलं नसतं पण त्याच्यावरती चुकीचे आरोप पण येत असतात. मग त्यावेळेला ह्या देवीचा उपयोग केला जातो. हिचं हवन असतं, हिची पूजा असते, हिचा आराधना करतात, प्लस हिचं म्हणतात ना संकल्प करून भरपूर गोष्टी करून घेतात है ना. मग त्या सगळ्या गोष्टी करून त्या कोर्ट कचेरी केसामध्ये आपल्याला विजय मिळण्यासाठी आपण ह्या देवीची आराधना करतो. त्याच्यात पण खूप छान. आता बघा ना, म्हणून तो पॉलिटिशियन वर हे सगळे मोठमोठे आहेत लोक, बरेच वेळा निघतात पण बाहेर. अरे इझिली निघाले कसं काय. तर ही ते करतातच करतात. तुम्ही पण मागे खूप वर्षापूर्वीचं युद्ध आलं होतं तेव्हा इंदिरा गांधीने स्वतः सुद्धा हे केलंच होतं. ह्या बगलामुखीचं हवन करून घेतलं होतं. देशावरती आलेलं संकट. बरोबर. या देवीला पिवळा कलर खूप प्रिय आहे. तर पिवळा कलरच का? तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे पिवळ्या कलरची वस्त्र, पिवळ्या कलरचा पाट, पिवळ्या कलरचं सगळं या देवीसाठी लागतं. तर पिवळा कलरच का? आता बघा भगवान विष्णूंनी त्यांना प्रकट केलं तर त्या प्रकटही पिवळ्या कलरच्या वस्त्रांमध्ये झाल्या, पितांबरामध्ये झाल्या. म्हणून भगवान विष्णूंचं नाव पण पितांबर आहे बघा. म्हणून त्यांनाही नाव पितांबरा पडलं असं. म्हणून त्यांना तसं मा पितांबरा सुद्धा म्हटलं जातं. बरं. तर एखाद्या व्यक्तीला, म्हणजे आपण खूप साऱ्या देवी आहेत आपल्या भारतामध्ये, तर आपण वेगवेगळ्या देवींची आराधना करू शकतो. परंतु पर्टिक्युलरली या देवीबद्दल बोलायचं असेल तर आयुष्यामध्ये कुठले प्रॉब्लेम्स, काय अडचणी असल्या तर या देवीची आराधना करायला पाहिजे बरं? ॲक्च्युली शत्रू म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. माझ्या शरीराला जे शारीरिक व्याधी झाल्यात, आजार आलाय, तो सुद्धा माझा शत्रू आहे. माझं कर्ज झालंय, हा सुद्धा माझा शत्रू आहे. मी मानसिकदृष्ट्या खूप वीक झाले, हा सुद्धा माझा शत्रू आहे. बरोबर. माझेच मित्र अचानक, माझेच घरची लोक माझ्या विरोधात गेलेत, हे सुद्धा माझे शत्रू आहेत. म्हणजे थोडक्यात माझ्या कुठल्याही प्रकारचे शत्रू हरण करण्याची क्षमता या देवीमध्ये आहे. आपण म्हणतो ना की नुसतंच फक्त शत्रूंचं नाही करत. तर ही देवी आहे, एखाद्याला खूप मोठं आर्थिक संकट आलं असेल तर त्याच्यातूनही बाहेरही काढते. कारण की ते संकट आहे, शत्रू आहे तो माझा. शरीराचं कुठल्याही मोठ्यात मोठा आजार जरी असं तरी या देवीची आराधना केली, साधना केल्याने भरपूर आपल्याला फरक मिळतो. म्हणजे असं बिलकुल नाहीये की फक्त पॉलिटिशियन, ऍक्टर, ऍक्ट्रेस हेच या देवीची साधना करतात. एखादा सर्वसामान्य माणूस देखील या देवीची साधना करू शकतो. बरोबर. करू शकतो. कारण की बघा ना, आता एखाद्या मुलाला शिक्षण करायचंय पण त्याला समजत नाहीये किंवा म्हणतात ना त्याला लक्षात पण राहतो, तेव्हा सुद्धा या देवीचं तुम्ही म्हटलं ना केलं तरी सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. बऱ्याच वेळेला आम्ही काय करतो ना, एक उपाय म्हणून जेव्हा मुलं असतात, काही
हल्ली खूप मुलं चिडचिड करतात, खूप वाटेल तसं चुकीचं बोलतात, आई वडिलांना खूप हे करतात सगळं देऊन सुद्धा. तर त्यावेळेला सुद्धा आम्ही या देवीचं म्हणतात ना, जे सिद्ध यंत्र वगैरे असतं मुलांच्या रूममध्येच, पण ते मुलं लहान असतील तर त्यांच्या रूममध्ये प्रस्थापित करतो किंवा आम्ही मंत्र सिद्ध करू. मग ते कसं त्याच्या नजरेत येतं, मग ते मुलांना ना चुकीचं बोलणं, मग त्याच्या सुद्धा आपल्याला स्टॉप करता येतं. काय की कुठे ना कुठे काही ना काही जर घरात चुकीचं होत असेल, भांडण होत असेल, वादविवाद असेल, ते टाळण्यासाठी सुद्धा आपण हे करू शकतो. दुसरी गोष्ट, आपले जेव्हा शत्रू होतात, आपल्याला त्यांचं काही चुकीचं करायचं नसतं. एक तर ते आपल्या लाईफमध्ये निघून तरी जातात, किंवा आपल्याला असं वाटतं की आता हे शत्रू आहेत ते आपले मित्र बनून तरी राहावे. म्हणून सुद्धा काही लोक ह्या देवीची आराधना करतात की आपल्याला आपले शत्रू नकोत आयुष्यात, आपले सगळे मित्रच असायला पाहिजे, किंवा आपल्याबद्दल वाईट विचार नाही करणार. विचारांचं पण स्तंभन करते, नुसतं बोलण्यावरती जिभेवरती क्रिया नियंत्रण नाही करत, विचारांना पण स्तंभन करते. जर तुमच्या मनात जर कोणाबद्दल वाईट विचार येतोय तर ते पण स्तंभन करते. म्हणजे ही देवी खूप उग्र पण आहे, खूप छान. म्हणजे ना, जर हिचं खूप छान आराधना केली तर तुम्हाला म्हणतात ना, स्वर्णासनावरती बसवण्याची कपॅसिटी या देवीमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या ग्रहांमध्ये पण जर विचार केला तर मंगळ ग्रह हिला म्हणतात ना रिप्रेझेंट करतो. जसं आपण महाकालीचं शनी म्हणालो, तसं मंगळ ग्रह कोणाचा प्रॉब्लेम मध्ये आहे. मंगळ, आपण बघतो एखादी मांगलिक व्यक्ती असते, मंगळ दोष असतो एखाद्याला, त्याला हात एक तर तो खूप रागिष्ट असतो, तर त्याच्यावरती स्तंभन करायचं, तर ह्या देवीचा उपयोग होतो. लग्नासाठी वेट प्रॉब्लेम होत असतात तेव्हा या पितांबराचा आपण हे करतो, आराधना करतो. किंवा मंगळ म्हणजे भूमिभवनचा स्वामी, म्हणून बघा ना, महायुद्ध असतं तर त्याच्यासाठी पण ह्या देवीचीच आराधना केली. जसं रामायणामध्ये सुद्धा आणि जसं महाभारतामध्ये सुद्धा काही मंगळ म्हणजे भूमीचा स्वामी मंगळ. आणि ही देवी आपण मंगळाला पण रिप्रेझेंट करतो. म्हणजे ज्याच्या कुंडलीमध्ये मंगळचा प्रॉब्लेम असेल त्यांनी ह्या देवीचं करायला लागलं. काहीच करता आलं नाही ना, तर फक्त बगलामुखी चालीसा वाचायला सुरुवात करा. तुम्हाला 3 महिन्यात किंवा काही लोकांना 15 दिवसात खूप छान रिझल्ट येतो. मग ती जेव्हा तुम्ही सेवा करायला ना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, नाही, ते तुम्ही मनापासून आहे ना, फक्त सेवा भावानं करायला आई म्हणजे सेवाभाव आहे. मी फक्त, आणि जे काही मी सेवा केली आहे ते तुझ्या चरणी अर्पण केली. कारण की जेव्हा आपण तिला अर्पण करतो ना, ती त्याच्यापेक्षा खूप पटीने जास्त आपल्याला देत असते. पण आपण मागितलं तर अरे आता करायला नाही आला तर मागायला लागले. आपण म्हणतो अरे आताच जॉब लागल्याने पगार मागितला ऍडव्हान्स मध्ये, तसं नको व्हायला. म्हणून जेव्हा तुम्ही सेवा करता तर सेवाभाव पाहिजे, तुम्ही अर्पण करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जी काही सेवा करतात त्या देवीच्या चरणी आता अर्पण करायला पाहिजे. कारण की तुम्हाला किंवा मला माहित नाही की आता मला पुढे काय वादळ येणार आहे आयुष्यात, ते तिला माहिती आहे. काय थांबायचं, त्या सेवेचं फळ तिथे ते मिळतं, म्हणून आपण त्याप्रमाणे सेवा करायची. बरोबर. आता मला एक सांगा की एक सात्विक प्रकारे लोक आराधना करतात आणि एक तामसिक आराधना करतात. जे लोक तामसिक आराधना करतात त्या लोकांचा उद्देश नेमका काय असतो? त्यांचा उद्देश असा असतो की लोकांना त्रास होत असतो, किंवा एखादी व्यक्ती खूप चांगल्या लेवल जात असते तर त्यांना ते बघवत नसतं. तर मग काही लोक जाऊन, म्हणजे जे तांत्रिक, अघोर तांत्रिक असतात, मग तामसिक तांत्रिक असतात, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यासाठी म्हणतात ना चुकीच्या गोष्टी करणं है ना, या सगळ्या गोष्टी करत असतात. पण सर्वात महत्वाचं, ही देवी जी आहे ही स्तंभनाची देवी. अगेन मी सांगते की ही वाईट गोष्टींना स्तंभन करते, चुकीच्या गोष्टींना स्तंभन करते, चुकीच्या लोकांना सपोर्ट नाही करत. समजा माझा हेतू तुम्हाला डिस्ट्रॉय करायचा आहे तर आई मला मदत करणार नाही करणार. तुम्ही जर तुमचं चांगल्या करण्यासाठी जर सेवा करते तर नक्कीच मला मदत. पण आपण जेव्हा पॉलिटिशियन्स बद्दल बोलतो, एखाद्या नेत्याबद्दल बोलतो, त्यांचा भाव नाही माहिती काय आहे, परंतु त्यांचं भलं होतं, पण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं खराबही होऊ शकतं ना. हा, पण काय असं माहिती का, तुम्ही जर विचारलं, आपण मागचं प्रारब्ध पण बघतो, मागच्या जन्मातलं कुंडली आपली जी काय असते, आपलं संचित जे प्रारब्ध, संचित जे कर्म असतात त्याच्यानुसार आपली कुंडली असते. कुठेतरी जे मोठमोठी लोक आहेत चुकीच्या काही गोष्टी करतात आणि त्यातून वाचतात पण त्याच्या मागचं कारण हेच आहे की त्यांचं पूर्वपुण्य खूप आहे. आणि परमेश्वर काय करत असतो की त्याची पूर्ण पुण्याई पहिला संपवतो, सगळं घे बाबा घे. आणि मग जेव्हा ते बघा वाईट होतं, बरेच मोठमोठे लोक, सगळं काही चांगलं आहे, पैसा आहे, सगळे, पण स्वतंत्र जगू शकत नाही, फ्रीली जाऊ शकत नाही, त्यांना फ्रीडम नसतं. आणि मृत्यू बऱ्यापैकी आपण खूप कानावर ऐकलं की खूप मृत्यू खूप भयावह असतो. जो म्हणतात ना, एवढा पैसा असून सगळं काही असून त्यांना ते नॉर्मल जीवन जगता येत नाही. बरोबर आहे. माझ्याकडे बरेचसे काही लोक आले होते तेव्हा असं झालं की त्यांना झोपही येत नव्हती ती पायी, है ना. मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की काही गोष्टी असतात आपल्याला ते म्हणजे सरेंडर करावं लागतं.
बरोबर. मान्य आहे मला सगळ्या गोष्टी, प्रत्येक माणसाच्या हातून चुका होतात, पण आपण काही गोष्टींना सरेंडर केलं तर डेफिनेटली आई येते. बरोबर. आई मुलाला माफ करते. मग त्या प्रकारे जर तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला नक्कीच ती चांगलंच देईल. पण वाईट अगेन मी म्हणलं की वाईट करणारा आणि वाईट विचार करणारा ह्याचं लाईफमध्ये कदाचित आज चांगलं होईल पण उद्या त्याचं चांगलं होणार नाही. म्हणून मी बोलली की पूर्व पुण्य आहे म्हणून थांबलंय. बरोबर. आता काही लोक बोलतात नाही की अरे आम्ही एवढं देवाचं करतो ना आम्हाला देव काहीच करत नाही. पण त्यावेळेला देव काय करत असतो, तुमचे वाईट प्रॉब्लेम तो ना लवकरात लवकर संपवत असतो की पुढचे तुमचे 40 वर्ष चांगले जावे. म्हणून ते 4-5 वर्ष 10 वर्ष तुम्हाला खूप क्रिटिकल असतात. पण काही लोकांचे खूप चांगले असतात ना, म्हणजे जी लोक सुटतात सगळ्या गोष्टी त्यांचे चांगले प्रारब्ध पहिला संपवते आणि नंतर त्यांना मग त्याचं वाईट म्हणजे फळ. म्हणजे देवीकडे सगळ्यांचा हिशोब आहे. कुठेच चुका नाही झाल्यात परमेश्वराचं. आपण चुकू, परमेश्वर कुठेच नाही झालं. सूर्य चंद्र तारे जे टायमावर येतात जातात, महिना येतो, तारे येतात, सगळं काही होतं की ते कशावरती आहे. बरोबर. मग हे चुकतो फक्त आपण. म्हणतो ना कर्मांचा चांगला आणि वाईट लिहिणारा इथे बसलेला असतो, तो सगळं लिहित असतो, त्याला सगळं माहिती. बरोबर. मला एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे. आपण प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण लिंबू प्रत्येक ठिकाणी आपण वापरतो, तर लिंबाचं महत्त्व काय आहे? का आपण प्रत्येक कार्याला लिंबू वापरतो? बरं, आपण गाडीला लिंबू लावतो, इकडे तिकडे लिंबू वापरतो का? लिंबूला बळी म्हणून वापरतात है ना. आपण गाडीला लावतो, मग गाडीला कशाला बळी? त्याच्यामध्ये खूप छान प्रश्न आहे. खूप पूर्वी कसं होतं ना, गाडीला लिंबूचं, आता हल्ली खूप सर्रास लोकांना मी बघते लिंबू लावतात गाडीला, कारला. त्यांना ओरिजिनल भेटलं नाही तर डुप्लिकेट लिंबू लावतात आजकाल. तर निले बुरी नजर वाले त्याच्या मागे त्याच्यामध्ये प्लास्टिकचं लिंबू, प्लास्टिकची मिरची वगैरे लावून देखील लावतात. ऍक्च्युली खूप पूर्वीच्या काळात ना बैलगाडी वगैरे असायची आणि त्याच्यावर लोक बसायची नाही, सामान विमान लादून जायचे आपले. आणि तो काळ जो होता ना, ते खूप दिवस महिन्यान तो प्रवास असायचा, लांब पर्यंत जायचं असेल तर. त्यावेळेला काय व्हायचं, समजा जर एखाद्या व्यक्तीला लागलं, एखाद्या व्यक्तीला चक्कर आली, तो कोणच नसेल, तर त्या गाडीच्या खाली लिंबू, बिव्वा, ते कोळसा आणि मिरच्या असं ते बांधून ते त्या गाडीला लावलेलं असायचं चाकाला. का तर समजा तो माणूस पडला भोवळ येऊन पण, तर त्याला हाताला लागेल त्याच्या, आणि मग तो काढून लिंबू तरी पिळून तोंडात टाकेल. फर्स्ट एड बॉक्स बिब्बा असायचा त्याच्यामध्ये, काय लागलं तर बिब्बा आपला लावायचा. म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यासाठी ते बांधत होते. पण आपण काय करतोय, प्रत्येक काळामध्ये प्रत्येक गोष्टीची नीड ही वेगळी बनते, रिप्लेसमेंट असते. आता काय, आता जागोजागी तुम्हाला सगळीकडे आहे लिंबू पाणी, हॉस्पिटल आहे, सगळं आहे. पण ती गरज आता खरं तर नाहीये. पण तरी सुद्धा म्हणलं ना, एक भावना म्हणून लोक आजही ते फॉलो करतात. पण त्याचं खरं रिझन ते आहे. म्हणजे आता आपल्या पॉडकास्ट नंतर लोक आपल्या दरवाजाला, गाडीला लावलेला लिंबू काढून टाकतील. त्यापेक्षा बेस्ट तुम्ही असं करा ना, तो लिंबू तुम्ही एक घ्या, बालदीमध्ये पाणी घ्या, मीठ टाका, लिंबू पिळा, हळद टाका, गोमूत्र टाका, धुवा ना गाडी तुमची आठवड्यातून एकदा. कारण तिची पण निगेटिव्हिटी, चाक कुठून फिरी आले, काय त्याला लागले आपल्याला नाही माहिती. तुम्ही तसं करा. सेम वॉटर तुम्ही घरामध्ये लादी पोछा करा ना. तुम्हाला वाटतंय की बाबा तुम्ही घरात टॉयलेट बाथरूम मध्ये टाका ना. बरोबर, खूप छान ऑप्शन आहे खरं तर. तिथे लावण्यापेक्षा आपल्या घरात नकारात्मकता दूर होते. बरोबर. मला एक विचारायचं तुम्हाला, बगलामुखी मातेला खूप वेळेस आपण बकऱ्याच्या तोंडामध्ये किंवा बगळ्यावरती बसलेले असं लोक बोलतात आणि दर्शवतात, तर ते खरं आहे? त्याच्यामध्ये काय सत्यता आहे? नाही, ऍक्च्युली बगलामुखी मातेचं नाव वल्गामुखी होतं. आता ते बगलामुखी म्हणतात, पण बगळ्यावर बसलेली देवी नाहीये ती, फक्त ते बगलामुखी नाव आहे. वल्गामुखी हा शब्द बऱ्याच वेळेला तर उच्चारता येत नव्हता, म्हणून बगलामुखी. आता मला एक सांगा की आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले, जर कुठे अडकला असेल, जर काही गोष्टीची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच वेळेस या देवीची प्रार्थना करायला पाहिजे की आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज या देवीची पूजा करू शकतो? हा पहिला प्रश्न. आणि दुसरं मला अजून एक सांगा की या देवीला आपण घरामध्ये ठेवू शकतो का? जशा प्रकारे आपण बाकीच्या मूर्ती असते किंवा फोटो असतो तसं ठेवतो, तसं या देवीला ठेवता येतं का? ऍक्च्युली कसं माहिती आहे का, आपण ही पूजा करू शकतो, घरामध्ये फोटो ठेवू शकतो. जसं नलखेड्याला नॉर्मल जे फोटो आहे 3, महाकाली, महासरस्वती पण आहे त्यांच्यासोबत, तो फोटो तुम्ही ठेवू शकता घरामध्ये. तुम्ही तिचा दिवा लावू शकता
काही प्रॉब्लेम नाही. काही लोक अखंड दिवा लावतात माँ बगलामुखीचा, का की घरामध्ये कोणाची नजर बाधा, वाईट बाधा, घरातली ऊर्जा, वाईट ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी लोक अखंडित दिवा सुद्धा लावतात. तुम्ही जर अखंडित दिवा जरी लावलात तरी त्याच्यापासून पण तुमचं रक्षण बऱ्याचपैकी होत असतं. आधीमध्ये आणि नंतरमध्ये याच्यात फरक पण जाणवतो. नजर लागलं तर तुम्ही म्हणताय, नजर खरंच लागते का? हो, का नाही लागत. आता आईने एका बाळाला जन्म दिला तर घरातले लोक काय म्हणतात, पहिली नजर आईची लागते. कारण की आईच सारखी बाळाकडे बघत असते ना, ती नजर असते, प्रेम असतं त्याच्यामध्ये, वात्सल्य असतं, पण नजर लागते ना. म्हणून बोलताना पूर्वीचे लोक काय बोलतात, आईचीच नजर पहिला लागते. तशीच आपल्या बाहेर आपण कुठे जातो, एक नॉर्मल व्यवस्थित कपडे घातले असते, व्यवस्थित राहिलं तरी लोक, अरे तुझ्याकडे आहे, अरे यांनी गाडी घेतली, अरे ह्याच्याकडे कसं काय घर केलं, ती एक नजर असते. पण त्याच्यामध्ये त्याचा भाव कदाचित वाईट नसेल ना? नाही, असं नसतं. बऱ्याच वेळेला ना नजर ही भाव वाईटानेच असते. आईचं वात्सल्य असतं ते लहान मुलं आपण म्हणतो ती नजर ती वेगळी आहे. आई है ना, आईची नजर लागते म्हणून बोलतो ना, मुलांना आईची नजर लागते. तो भाव वात्सल्याचा आहे. पण म्हणजे आईची नजर लागू शकते वात्सल्य भावना असून सुद्धा, मग इतरांची नजर का नाही लागणार? बऱ्याच वेळा नॉर्मल लोक कपडे घालून जातात बाहेर, एक नॉर्मल जरी घालून गेलं तरी पण म्हणतात नजर लागली. कारण की लोक ते लोकांची दृष्टी खूप वेगळी असते. कारण की लोकांना, काही लोकांना अशा आहेत आजही की त्यांना ते काही गोष्टी बघवत नाहीत, पुढे गेलेले, सगळं काही झालेलं. म्हणून बघा ना तुम्ही, आता माँ बगलामुखीची आराधना, तो आपण मगाशी म्हणालोच की पॉलिटिशियन, मोठमोठे ऍक्टर्स वगैरे हे का करतात, हे पुढे पुढे जातात ना, हे शो होतात लोकांमध्ये. जितकं आपण वर जाऊ, जितकं आणखीन मोठं मोठं होत जाऊ, तितकं म्हणतात ना आपल्याला शत्रू वाढत जातात, आपली नजरबाधा लागत जाते. मग तसंच काही लोक असं जसजसे वर जायला लागतात, जसं त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी यायला लागतात, तेव्हा त्याची नजरबाधा ही लागतेच लागते लोकांची. आणि नजरबाधा ही खूप खराब असते. काय होऊ शकतं नजरबाधा लागल्यावर? नजरबाधेने खूप काही गोष्टी, म्हणजे एखाद्या व्यक्तीची एनर्जी खूप कमी होऊ शकते. आपण नजरबाधेने कोणाला घरी आलं की फिवर होतं, नजरबाधेने कोणाला डोकेदुखी होते, बरंच 8-8 दिवस फिवर राहतो, जात नाही. मग हे सगळं नजरबाधेमुळे होतं. किंवा पुन्हा काही गोष्टी म्हणा करायची एनर्जी राहत नाही, मग हे सगळं नजरबाधेमुळे होतं. नजरबाधा होऊच नाही यासाठी काय करता येईल बरं? ऍक्च्युली नजरबाधा होऊच नाही असं नाही करू शकत. नजरबाधा ही लागतेच, म्हणा टोक लागते, त्याची नजर लागतेच. हा, त्याच्यासाठी आपण एक उपाय करू शकतो नजरबाधेसाठी. आईला पिवळ्या मोहऱ्या खूप प्रिय आहेत. तर तुम्ही जर साधना करत असाल किंवा इतर कोणी साधक असेल त्यांच्याकडून सिद्ध करून घ्या. किंवा तुम्ही सुद्धा जर, किंवा बगलामुखी, जसं मी म्हणा की चालीसा म्हणते, तर हातामध्ये मोहऱ्या घ्या पिवळ्या, बगलामुखी चालीसा म्हणा, आणि त्या पिवळ्या मोहऱ्या तुमच्या खिशामध्ये, तुमच्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये तुम्ही टाकून घेऊन जाऊ शकता. ते सिद्ध होतात. आणि तसं केल्याने काय होतं, तुम्हाला नजरबाधा लागत नाही सहजासहजी. जुने लोक काय करायचे ना की जेव्हा एखादा व्यक्ती कुठे बाहेर चाललाय तेव्हा त्यासोबत कोळसा किंवा खिळा, म्हणजे स्पेशल माझी मम्मी देखील असं करायची, कुठे बाहेर जाताना जर नॉनव्हेज घेऊन जात असेल तर त्यावेळेस सोबत खिळा किंवा कोळसा अशा म्हणजे हे सोबत ठेवायची, टाकायची पिशवीमध्ये. तर त्याच्या मागे काही लॉजिक आहे, त्याचा काही फायदा व्हायचा? ऍक्च्युली त्याच्या मागे कसं असतं माहिती आहे का, मी म्हणलं की जसं आपण दृश्य स्वरूप आहेत, आपण दिसतोय, आणि काही अदृश्य स्वरूपाचं असतात. अशी काही गोष्टी असतात, अशा काही जागा असतात, चौरस्ते म्हणतो आपण, बऱ्याच गोष्टी बघा चौरस्त्यावरच होतात, 4 रस्त्यावर होतात, 3 रस्त्यावर होतात. आमोशाला हमखास लिंबू, नारळ, अंडी बिंडी सगळं दिसतं आपल्याला, ठीक आहे. तर नॉनव्हेज वगैरे प्रकार, किंवा तुम्ही खूप स्ट्रॉंगली डिओ मारलाय, केस धुतली आहेत आणि तुम्ही ओपन करून, मुली पण हल्लीच्या सर्रास त्या 4 रस्त्यावरून जातात, किंवा तुम्ही नॉनव्हेज नेताय वगैरे, तर त्याचा वास, त्या वासाने ते अट्रॅक्ट होतात आणि त्याचा त्रास मग आपल्याला होतो. म्हणून त्यावेळेला काही गोष्टी असं म्हणायचे की हे तुम्ही सोबत घेऊन जा, है ना. म्हणून आम्ही सांगत असतो की, मुलींनाही सांगत असतो की जितकं असेल 4 दिवसांमध्ये, किंवा संध्याकाळचं तुम्ही जातायत, खूप स्ट्रॉंग परफ्यूम मारू नका, केस ओली असेल तर किंवा ओपन करून जाऊ नका 4 रस्त्यावर. कोळशाने किंवा त्या खिळ्यानं काय होतं? कोळशाने असं म्हणतात ना, एक नजरबाधा लागून काळा कलर म्हणतो. खिळा म्हणजे म्हणतात ना की लोखंड, त्याला घाबरतं, त्याच्यामुळे ते नाही, म्हणजे त्याच्याने काही होत नाही, म्हणजे त्याच्याने, म्हणून ते तुमच्या सोबत पाठवतात, ते त्रास होत नाही असं. बऱ्याच वेळेला बघा ना, आता लोखंड म्हणताय तुम्ही, खिळा कशाला? आपण जेव्हा लहान होतो किंवा कोणी ऐकलंच असेल आणि आजही करत असेल, जेव्हा वाईट स्वप्न पडतात एखाद्या व्यक्तीला, लोखंडाची सुरी ठेवायचे उशीखाली, लोखंड, म्हणजे ते वर्क काय करतं, लोखंड वर्क करतं, लोखंडाला अट्रॅक्ट करत नाही, शनी,
है ना, म्हणून मग ते लोखंड तिथे वापरलं जायचं. बगलामुखी देवीचे ना ज्यावेळेस मी रिसर्च करत होतो त्यावेळेस मला जाणवलं की MP ला, नॉर्थ साईडला, UP साईडला साधक खूप जास्त आहेत, लोक आराधना करतात देवीची, परंतु महाराष्ट्रामध्ये ते प्रमाण थोडंसं कमी आहे असं मला वाटलं. खरंच तसं आहे की फक्त माझा तो चुकीची माहिती माझ्याकडे आहे? खरं तर बघू ना, महाराष्ट्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. आई तुळजाभवानी आहे, हो माहूरची देवी आहे, बरोबर, माहूरची देवी, हो, परत सप्तशृंगी माता आहे, रेणुका आहे, हे 3.5 शक्तीपीठ आहेत. हो. आणि बऱ्याच वेळा महाराष्ट्रात आपण बघू ना, महाराष्ट्रामध्ये अजूनही लोक आपल्या कुलदेवी, कुलधर्म, कुलाचार अजूनही चालवत आहेत. बरोबर. अजूनही त्यांच्या घरी नवरात्री होत आहेत, अजूनही काहींच्या घरी घट बसत आहेत. ती गोष्ट वेगळी आहे वगळता की काहींना आपली कुलदेवी, कुलधर्म माहीतच नाहीये, पण अजूनही या सगळ्या गोष्टी, प्रचंड शक्ती आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे. हो. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं ना की आईचं स्वरूप तेच आहे, फक्त नावं म्हणतात ना, तिचं आपल्याला देण्याची एनर्जी, ऊर्जा वेगवेगळी आहे, हो, पण आई तीच आहे. हे तुम्ही दुर्गेचं सुद्धा केलं तरी तुम्हाला ही एनर्जी मिळणारच आहे, है ना, असं नाही की मिळणार नाही. पण हा ज्या वेळेला आपण म्हणतो त्या एनर्जीची गरज, त्या विद्येची गरज आहे, हो. म्हणून जेव्हा कोर्ट कचेरी ह्या सगळ्या गोष्टी येतात तेव्हा ह्या विद्येला आपण वापरतो. आणि जे तुम्ही म्हणालात की इकडचे महाराष्ट्रात लोक, तर असं नाहीये, महाराष्ट्रातून पण बरेच पॉलिटिशियन, ॲक्टर्स, काही मोठमोठे नामांकित वकील आहेत, मोठमोठे जे बिझनेसमॅन आहेत, ते तिथे जातात. आणि हल्ली आता असं झालंय की काही लोकांना माहित नव्हतं, आता ते हळूहळू जागृत होत आहेत सोशल मीडियामुळे. मी तर म्हणते तो खूप चांगला पार्ट आहे, कारण की कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला प्रत्येकाचं कवच निर्माण करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मा बगलामुखीचं जी स्तंभनाची देवी, ती पहिला स्वतःला आपल्याला स्तंभन करते. मी तुमच्याबद्दल वाईट विचार नाही केले पाहिजे, मी तुमच्याबद्दल वाईट बोललं नाही पाहिजे, हे ती मला शिकवते. म्हणजे प्रत्येक जणांनी जे साधना केली तर प्रत्येकाला ते शिकवलं तर शत्रुत्व थोडंसं कमी होईल. बरोबर. आणि जे आता चाललंय त्यामध्ये भरपूर आळा येईल. बरोबर. म्हणून या देवीचं तर मी तर म्हणते केलं पाहिजे. मला एक सांगा की सोशल मीडियावरती आपण आजकाल पाहतो खूप सारे साधक आपल्याला दिसतात, खूप सारे आपल्याला इन्फ्लुएन्सर, सो कॉल्ड सेलिब्रिटीज दिसतात की ज्यांना फॉलोईंग आहे, परंतु त्यांना या देवीबद्दल किती माहिती आहे, त्यांनी किती साधना केलेली आहे नाही माहिती, ते फक्त फसवणूक करायला बसलेले आहेत. तर मला सांगा की मलाही सांगा आणि प्रेक्षकांनाही मला वाटतं की जाणून घ्यायचं असेल की आपण एखाद्या सामान्य व्यक्तीनं तो समोरच्या व्यक्तीची साधना काय आहे, त्याच्याकडे त्या देवीबद्दलची किती माहिती आहे, किती त्याने आराधना केलेली आहे, कसं समजून घ्यायचं, कशी काय त्याने स्वतःची फसवणूक टाळावी बरं सोशल मीडियाच्या या काळामध्ये? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगू का, की आजकाल जे सोशल मीडियावर चाललंय ते फक्त पैसा कमवण्यासाठी केले है ना, ते फक्त त्यांचा खिसा भरत आहेत, ठीक आहे, आणि हे सगळ्यांना माहिती आहे तरी ते चुकीच्या मार्गाला जातात. आणि सगळ्यात महत्वाचं, लोकांचं दुःख मोठं असतं, मला बस काही करून ह्याच्यातून बरोबर बाहेर पडायचं, त्या त्यांचं म्हणतात ना, ते एक भावना असतात, त्यांचं इमोशनल पार्ट असतो, इमोशनल लाईफचं म्हणतात ना, त्या ह्याच्यावरती काही लोक तुमचं ह्या सगळ्या गोष्टी होतील, असं होईल, ते होईल, असं खोटं बोलून त्यांना काय काय करायला लावतात. कशाला, मी स्वतः एक उदाहरण देते इथे. मी स्वतः मी अनुभवलंय. सहज मला बघायचं होतं की काय प्रकार आहे हा. म्हणजे आपण बघतो ना की खरंच काही गोष्टी असतात, मला काही करायचं नव्हतं, पण मला फक्त जाणून घ्यायचं होतं की हा नक्की प्रकार काय आहे, खरंच हे लोक काय करतात. तर मी असंच पॉडकास्टवरतीच मी एखाद्याचं ऐकलं होतं आणि त्यांच्याशी मी सहज बोलले की काय आहे, म्हणजे तुमचं कसं आहे, प्रश्न विचारायचा असेल तर ते बोलते ठीक आहे, गुरुजी येतील, 10 मिनटं बोलतील, फोनवरती येतील आणि 5,100 रुपये फीज आहे, तुम्ही भरा, उद्या तुम्हाला गुरुजी 10 मिनिटासाठी कनेक्ट करतील. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. मी ते पैसे दिले. मला ते जाणून घ्यायचं होतं की काय करतात, काय करायचं म्हणून, काय करतात म्हणून. तर त्या गुरुजींनी माझ्याशी 10 मिनिटं बोलले. माझी डेट ऑफ बर्थ वगैरे काय घ्यायचं होतं घेतलं, काहीही त्याला सांगता येत नव्हतं. त्यांनी सगळं चुकीचं सांगितलं. 10 मिनिटामध्ये फक्त एवढंच सांगितलं मला, हा तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम आहेत, हे ते, ठीक आहे, एक काम करा, उद्या आमचा दास आहे, तुम्हाला संध्याकाळी फोन करेल आणि किती खर्च लागेल, काय काय लागेल ते करेल. त्या दासाने मला संध्याकाळी फोन केला, 5च मिनिटं बोलला. त्या 5 मिनिटात बोलला, तुमची 11 दिवसाची पूजा होईल, 5.5 ते 6 लाख खर्च आहे. मी बोलली कशाला, प्रॉब्लेम माझे आहेत, भूक मला लागली आहे, मी जेवायचे, कशाला एवढं 5.5 लाख रुपये खर्च. ते ऑनेस्टली काही ठिकाणी करतात, ते बरोबर करतात, पण तुम्ही त्याचं चुकीचं म्हणून काही करतात तर ते जास्त दिवस टिकून राहत नाही.
बाजार मांडला या लोकांनी. म्हणून मी सांगते, तुम्हाला कुठल्याही देवतेची उपासना करायची असेल तर पहिला सहस्त्रनाम, प्रत्येक देवाचं सहस्त्रनाम आहे, प्रत्येक देवाची 40 आहे, तुम्ही ती वाचायला सुरुवात करा. सहस्त्रनाम खूप मोठं होतं, ते 40 वाचा. 40 पासून जर पुढे पुढे गेला तर सहस्त्रनाम वाचायला लागा. बरोबर. त्याचा इफेक्ट खूप चांगला होतोच. हळूहळू काय होईना तुम्हाला चांगला मार्गदर्शन देणारा व्यक्ती मिळतो आणि तुम्ही ह्या फसवण्यातून वाचता. म्हणजे हे मी स्वतः अनुभवलं आहे. मला फक्त ते बघायचं होतं की काय खेळ आहे, बस एवढंच. बरोबर बरोबर. आपण महाराष्ट्रामध्येही आजकाल खूप साऱ्या अशा केसेस आपण पाहतोय. भोंदू बाबा, ज्योतिष वगैरेला लोक फसतायत. मग त्यांना लाख रुपये, 5-5, 10-10 लाख रुपये लोक त्यांना देत आहेत. मोठे मोठे लोकही देत आहेत, राजकारणीही देत आहेत. आणि या भोंदू बाबांना अजून ते राजकारण्यांना वगैरे पाहून सर्वसामान्य लोकही त्यांना हजारोनं पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे. ऍक्च्युली ते जे प्रकरण आहे थोडंसं वेगळंच आहे है ना. भक्त पण त्यांचेच, हो, सगळे त्यांचेच असतात. आमचं एवढं झालं, हे झालं, आमचं चांगलं झालं, हे बस पब्लिसिटी करण्यासाठी काही लोकांचे असतात. आणि दुसरी गोष्ट, त्यांना भीती नाही राहिली. आता मला कळत नाही, जर लाखो रुपये घेऊन ते लोक काहीच करत नाहीत, डोक्यावर हात ठेवतात, आश्रमात राहा, कशाला पाहिजे. हा, होम हवन तंत्र मंत्र सगळ्या गोष्टी चालतात, पण खरंच तो व्यवस्थित करून देतोय का. सिद्धी आजही चालते, मंत्राची सिद्धी होते, पण त्याला करणारा तो व्यवस्थित आहे का. उद्या तुम्हाला जर प्रॉब्लेम आहे तर तो तुम्हाला खरंच काढेल का, हेही पडताळून बघणं गरजेचं. ते कसं पडताळायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एका ॲस्ट्रॉलॉजरकडे जाता, सगळ्यात मत पडताळायचं असेल की ॲस्ट्रॉलॉजर बरोबर आहे की नाही, तर त्याला तुम्ही काय प्रॉब्लेम झाला सांगूच नका. त्याला बोलू द्या तुमच्याबद्दल, तुमचं पास्ट प्रेझेंट फ्युचर काय त्याला बोलू द्या. आणि मग तुम्ही त्याच्यावर तुम्ही ठरवा की तो योग्यतेचा आहे की नाही, आणि त्याच्यानंतर तुम्ही उपाय करा. बरेचसे जे ॲस्ट्रॉलॉजर आहेत, मीही 90% लोकांना सांगत असते की तुम्ही घरगुती उपाय करा. जर ते घरगुती उपाय कोणाला होतच, कधी कधी प्रॉब्लेम असे ते होऊच शकत नाही, मानसिक लेवल इतकेच ते काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेला पेड सर्व्हिस असते आमची. म्हणजे पेड काही असेल, मग ते रत्न म्हणा, सिद्धी म्हणा, यंत्र म्हणा, टाईट फॉर्ममध्ये म्हणा, मग आम्ही हे प्रोव्हाइड करतो. आता लोक स्टोन घेतात, अर्ध्या तासात काय मंत्र बोलतात, घ्या घाली सिद्धी. नाही, सिद्धी करायला वेळच लागतो. एखाद्या जर व्यक्तीचं अनुष्ठान घेतलं आम्ही, तर आम्हाला 11 दिवस अनुष्ठान करायला लागतं. असंच कसं घालू शकता. म्हणजे आम्ही ते प्रॉपर वेने अनुष्ठान सिद्धी प्रॉपर करून त्या गोष्टी देतो. त्यामुळे आम्हालाच महिन्याभर लागतो, तर त्या व्यक्तीला अर्ध्या तासात कसं होतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे काही लोक फसवतात आणि मग रत्नांवर किंवा काही यंत्रांवरती, कारण की यंत्र खूप काम करतात, खूप फास्टरित्या काम करतात. जिथे मंत्र काम करत नाही किंवा मंत्र बोलायला लागतो, सगळं काही असतं, एनर्जी असते, ते नाही जमते, मग तेव्हा आम्ही यंत्र करतो. मग म्हणून तर आम्ही सांगत असतो की जो व्यक्ती बरोबर आहे, तुम्हाला योग्यतेचं वाटतो का, तेव्हाच तुम्ही हे करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज मला 20 वर्ष झाले, तुम्ही माझ्या कुठल्याही क्लायंटला किंवा कोणाला कॉल करून विचारलं की ह्या ताई कधी फोर्स करतात का, तर नाही. माझ्याकडे या असंही फोर्स करत नाही तुम्हाला करावंच लागेल असंही फोर्स करत नाही. मी नेहमी बोलतो, तुम्ही पहिला घरातून उपासना करायला स्टार्ट करा. त्यांच्या कुंडलीप्रमाणे त्यांचा प्रॉब्लेम काय, कुठली दशा आहे, काय आहे, त्याप्रमाणे मी त्यांना सेवा दान जे काही करायचं असेल ते करायला सुरुवात करा. त्याच्याने हळूहळू मानसिकता कमी होते. मेन कसं माहिती का, प्रॉब्लेम सगळे मनातून असतात. जर तुमचं मन जर लेवलला आलं ना प्रॉपर, तर तुम्ही बऱ्याच गोष्टीतून बाहेर येतात. म्हणून मन स्थिर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला मी सांगत असते आणि प्रेक्षकांनाही सांगेल, खूप प्रॉब्लेम्स आले, वादळ आले, तर मन स्थिर करायला शिका सर्वात पहिला. आणि तेव्हाच मग आपण ह्या भोंदू बाबांच्या नादी लागणार नाही. बरोबर. तुम्ही म्हटलात की तुम्ही 90% उपाय हे घरगुती देतात, तर मला सांगाल की काय प्रॉब्लेम असल्यावरती तुम्ही काय उपाय देता, घरगुती उपाय तुमचे नेमके कसे असते. तुम्हाला मी सांगू, माझ्याकडे एक म्हणजे दिल्लीचीच लोक आहेत, ते माझ्याकडे आले होते. त्या लेडीचा मुलीचा त्या जॉब गेला होता. बरं. आणि आता जॉबच नव्हता, कारण ते मी सांगितलं, प्रेडिक्ट केलं होतं की जॉब जाणार म्हणून, थोडंसं लक्ष अगोदर सांगितलं होतं तुम्ही. अच्छा. होतं तिला तसं. तिन्ही पॉडकास्ट जर बघेल तर तीही सांगेल, ॲग्री होईल. तर ती तिकडची होती आणि आम्ही साधना करतो, साधक आहे, ते आम्हाला काही गोष्टी समजतात. ठीक आहे. आणि मी म्हटलं की तू एक काम कर, फक्त 40 दिवस 40 वेळा हनुमान चालीसा हे तू संकल्पासहित कर आणि तुला जॉब लागू दे. मग मी त्यांना सांगितलं, पण तुमचा जर जॉब लागला तर मेहंदीपूर बालाजीला जाऊन
दर्शन करून यायचं. बर. मी फक्त एवढंच सांगितलं. तर त्या व्यक्तीने सांगितलं तुम्ही मेंदीपूर बालाजीचं म्हणतात. मी हां, तुम्ही आठवतो मला माहिती सगळं. मग त्यावेळेला माझ्या मोबाईलमध्ये मेंदीपूर बालाजीचा डिस्प्ले होता. मी हे बघा डिस्प्ले म्हणून मेंदीपूर बालाजीचा. बोलते हां म्हणून. बोलते आम्ही तेच करतो. आमच्या घरची लोक करायची सगळं. आम्ही तिथे जायचो आणि सगळं सोडून दिलं आम्ही. ते म्हणलं ठीक आहे, पण ही तुम्ही सेवा करा, पण सेवा अखंडित करा, सोडू नका. जॉब लागला तरी पण पुढे कंटिन्यू ठेवा. तर त्या व्यक्तीला 40 दिवस पूर्ण होण्याच्या आत जॉब लागला. ते मेंदीपूर बालाजीला जाऊन आले. मला दोघं नवरा बायको खास भेटायला आले की ताई आमचं काम झालं. सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही जर मनापासून काही गोष्ट केली ना तर तुम्हाला त्याचं फळ लगेच प्राप्त होतं. पण अरे माळ केली, अरे यार अजून फरक नाही पडला, येतात ताई एवढं बोला अजून फरक नाही पडला, तसं नाही. तुम्ही जी काय मी तुम्ही जो कुठला मंत्र करा, ज्या कुठल्या देवाचं भजन करा, फक्त मनापासून करा. 11 माळ करायची आवश्यकता नाहीये. 1 माळ तर करा, 5 मिनिटं बसा, फक्त तेवढंच बसा आणि तुम्ही मंत्र उच्चारण व्यवस्थित करा आणि मग मनापासून करा. ते तुम्हाला सगळं देत आहेत. आणि त्यात मा बगलामुखी त्या चमत्काराची देवी मानली जाते. तुम्हाला राजसिंहासन द्यायला सुद्धा कमी करत नाही, म्हणून पॉलिटिशियन लोक जातात ना. बरोबर. एवढी मोठी खुर्ची आज कुठून प्राप्त करून होते? मा बगलामुखीमुळे. तुम्ही म्हटलात की तुम्हाला गोष्टी समजतात. सो एखादा व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येतो, तुम्हाला काय काय गोष्टी त्याच्या समजतात आणि तुम्ही त्याला कशा प्रकारे सल्ला देतात बरं? मी फक्त सल्ला नाही देत, बरं मला त्यांच्यासोबत काउन्सिलिंग पण करावी लागते. बर. आता काही वेळा लोक येतात, काही खोटंही बोलत असतात, पण ते आम्हाला समजत असतं. पण ऑनेस्ट म्हणजे कोणी तुम्हाला टेस्ट करायला पाहत असेल ना, सांगून आलेले. एकदा म्हणजे एका ठिकाणी मी गेलेले, तिकडे पोलीस कर्मचारी होते काही. त्यातला एक होता, ते उपासक होता, नाथपंथीय. बर. तर ते मला जज करत होते. ते म्हणलं की तुम्हाला एवढं येतं ना तर ठीक आहे. चुकीचं सगळं देतात. आधी डेट ऑफ बर्थ येते. मी नाही म्हटलं, हे असं आहे, हे तसं, हे नाही आहे. मग परत हे दिलं. मी बोलले दादा तुम्ही मला योग्य ते टाईम द्या, तेवढा वेळ तुमच्याकडे नाही, माझ्याकडे नाही. की मी नॉर्मल डिस्कशन करत होते. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्याच विचारा पहिला. मग ते त्यांनी बरोबर दिलं होतं ना, मग ते सगळं बरोबर निघालं. मग ह्यांनी काय केलं, ह्यांनी स्वतःची प्रॉपर डिटेल्स दिली. मग ते सगळं बरोबर निघालं. ते त्याच्या द्यायच्या आधी त्याच्या मुलाची दिली. मी बोलली तुमच्या मुलाची नीट टाइम व्यवस्थित द्या, मला तेवढा वेळ नाहीये. मग त्यांनी सांगितलं, सगळ्या गोष्टी बरोबर निघाल्या. तेव्हा त्यांनी प्रॉपर दिली. मुलं ताई बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की ही जी साधना असते ना, आम्ही हे कुठेच बोलत नसतो. जे काही असतं ना तर आमच्याकडून परमेश्वर ते ऊर्जा देतात आणि तेच करून घेतात आणि तेच बोलून घेतात. बरं झालं मी सडनली काही बोलत असतो आणि ते होऊन जातं. आणि सगळ्यात महत्वाचं मा बगलामुखी म्हणतात ना, वाचा सिद्धी होते. सिद्ध वाणी म्हणतात ना, की एखादा बोलला की होऊन जातं. म्हणजे चांगलं असू दे, वाईट असू दे. बरोबर. मग ती वाचा सिद्धी पण देते ना तुम्हाला. म्हणून बऱ्याच वेळेला काही ॲस्ट्रॉलॉजर आहेत अजून पण, इव्हन आम्ही बोललो त्या गोष्टी होतात. त्याच्या मागचं कारण तेच आहे, तुमच्याकडे साधन आहे, तुमच्याकडे देवीचा सपोर्ट आहे. ती वाचा तीच आपल्या मुखातून बोलते, ते मी नाही बोलत. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हालाही 4-4 तास उपासना, सेवा, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि तेव्हा जाऊन त्या सगळ्या गोष्टी घडतात. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा तुम्हाला, जर एखाद्या व्यक्तीला आता बगलामुखी मातेची साधना करायची असेल तर तो टाईम काय असला पाहिजे, कोणत्या वेळामध्ये म्हणजे ती केली पाहिजे, किती वेळ केली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये परत कोणते मंत्र ची साधना केली पाहिजे, काय त्याची प्रोसेस मला एकदा सगळी समजून सांगा. आता मा बगलामुखीचा मंत्र जो आहे आम्ही सांगत नाही. गुरु आहे, यूट्यूबवर आहे, ह्याच्यावर आहे, तुमच्या गुगलवर सगळा 36 अक्षरी मंत्र वगैरे मिळतो, पण आम्ही ते बोलत नाही खरं तर. ओके. मंत्र सांग का बरं, त्याच्या मागचं काय कारण? त्याच्या मागचं रिझन कसं असतं, ते आम्ही साधना करतो, आम्ही पण एक गुरु लेवलचा असतो, आम्ही दीक्षा घेतलेली असते, आम्ही ते मंत्र देतो. कानात मंत्र पडल्यावरती आपण ते गुरु दीक्षा दिल्यासारखं होतं. त्याच्यामुळे शक्यतो मंत्र तो देऊच नाही. म्हणून या सगळ्या साधना ज्या होत्या ना, गुप्त स्वरूपात होत्या आधी पण. आत्ता सगळ्या गोष्टी आल्या. हा, काही लोक सरास देतात मंत्र, तो प्रश्न नसतो. त्या मंत्राचा जर माझ्या तोंडातून, समजा मी बोललीये आणि माझ्या तोंडातून त्या व्यक्तीने जर मंत्र सुरू केला, त्याला ते सगळ्या गोष्टी माहीत नाहीयेत, कसं करायचं, काय करायचं, आणि ते काही गोष्टी चुकीचं झालं तर त्याचा इफेक्ट आमच्यावर पण होतो. चांगलं झालं हो, चांगलं तुमचं झालं तर त्याचा इफेक्ट आमच्यावर होतो, तर तुमचं वाईट झालं तर इफेक्ट तोही आमच्यावर होतोच की. म्हणून शक्यतो आम्ही ह्या ओपनली
मंत्र माझ्या मुखातून देत नाही. हा, जेव्हा त्यांना दीक्षा घ्यायची असेल, दीक्षा खूप लांबची गोष्ट, दीक्षा अशी सहजासहजी मिळत नाही. तुम्हाला पहिला भक्ती मार्गात यावं लागतं, स्वतःला तोडून बदलावं लागतं, स्वतःच्या स्वभावात बदलावं लागतं. सगळ्या गोष्टींमध्ये म्हणतात ना, सगळ्यामध्ये माया करण्यापेक्षा प्रेम, ममत्व, आपलेपणा, चुकीच्या केल्याची गोष्टीची जाणीव, ह्या सगळ्या गोष्टी मानव धर्म निभवता आला पाहिजे. बरोबर. ते हळूहळू करता करता मग तेव्हा तुम्ही साधने देता, मग हळूहळू जाऊन तुम्हाला त्याची दीक्षा मिळते. नाही तर दीक्षाही इतक्या सहजासहजी नाही मिळत. खूप पूर्वी होते जे दीक्षा देणार. आता तुम्ही बघा ना, भगवान श्रीकृष्ण म्हणा किंवा राम भगवान म्हणा, ते सुद्धा दीक्षा देव होते ना, देव, पण ते सुद्धा शिक्षा घेण्यासाठी आश्रमात गेले. बरोबर. गुरूंची सेवा केली, त्यांच्या घरी रांधलं, त्यांच्या घरी पाणी भरलं, त्यांच्या घरी झाडू मारली, केलं की नाही. मग आपण मानव आहोत, फोनवरती ऑनलाईन तुम्हाला कशी दीक्षा मिळेल? आणि ते पण ट्रान्झॅक्शनल, की हे पैसे घ्या आणि मग दीक्षा द्या असं. आता ते पैशाचं स्वरूप झालं, पण त्यावेळेला काय होतं, गुरुगृही जाऊन काम करायचे. आता मी म्हटलं की एखाद्याला दीक्षा घ्यायची, ते एक काम कर बाबा, तू माझ्याकडे घरकाम कर, माझी सेवा कर, माझे पाय दाब. तर शक्य काय त्याला? नाही. तो काय बोलेल, बाबा जे पैसे असेल ते घे आणि काय ते मला मंत्र दे. तर आजही काही लोक असे आहेत, इवन मी सुद्धा सहजासहजी मंत्र तसा देत नाही दीक्षेसाठी. आम्हाला खूप पडताळून पाहायला लागतं, त्याची कुंडली बघायला लागते, खरंच त्याला त्याची गरज आहे का, सगळ्यात महत्वाची गोष्ट, खरंच त्याला नीड आहे का. कारण की नीड नसते, दीक्षा घेतात नंतर सोडून देतात, कारण की ती दीक्षा घेतात त्यांनी सोडून दिलं, त्याचं पाप सुद्धा माझ्याच माथ्यावर. आपण म्हणतो ना की पुण्य मिळालं तर ते पुण्य सगळ्यांना मिळतं. हिने सांगितलं हीच पुण्य थोडंसं 10% मला पण मिळालं, पण ते केलं तर पाप पूर्ण लागतं ना माझ्या माथी. म्हणून आम्ही जे चांगले साधक आहेत, जे चांगले दीक्षाकर्ती आहेत, ते सहजासहजी मंत्र देत नाही, पडताळून पाहतात आणि त्याच्यानंतरच मंत्र दीक्षा देतात. बरोबर. तुम्ही मगाशी म्हटलात की एखाद्या व्यक्ती जर वाईट झालं तर आपल्यालाही त्याचं लागतं. असं एखादी केस आहे एखाद्या व्यक्तीसोबत काही चुकीचं झालं आणि त्याचा तुम्हाला त्रास झाला? तसं तर नाही झालं, की इंटेन्शनली कधी आम्ही चुकीचं कोणाला सांगितलं नव्हतंच, है ना. आणि मी सांगताना आधीच सांगते, तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर करा, नाहीतर नका करू, पण त्याचा गैरवापर करू नका. पण शक्यतो स्वामींच्या कृपेने, आई भगवतीच्या कृपेने आजपर्यंत अशी लोक नाही आलेत की म्हणजे ह्याचा गैरवापर करायचा आहे. कारण की मी जर त्यांना देते तर मला माहिती, त्याची कुंडली पकडताळून बघते, आम्ही साधक आहोत, आम्हाला कळतं की हा त्याचा गैरवापर करणार नाही. त्यामुळे तेवढी बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे, म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांना देतो. पण शक्यतो अशा गोष्टी नाही आल्या की त्यांनी गैरवापर केलाय. एक साधक आणि एका पुजारीमध्ये काय अंतर आहे बरं? पुजारी हे दिवसभराचं रुटीन आहे देवाचं, त्यांना नाव घालणं, खाऊ घालणं, त्यांची पूजा करणं, आराधना करणं, आरती करणं, है ना, हे पुजाराचा धर्म झाला. आणि जे साधना जे करतात ना, ते तत्व, ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये त्यांना सामावायची असते. दशमहाविद्या, स्तंभनाची देवी म्हटलं, आता आपण बगलामुखीचं म्हणतो, बगलामुखीला मला आत्मसात करायची, ती विद्या घ्यायची, ती बुद्धी घ्यायची मला, ती वाणी घ्यायची मला, मग ते आपण आत्मसात करून घेतो. मग म्हणून पुजारी हे वेगळं झालं आणि जे साधना करतात ते वेगळे झाले. पुजारी हे सेवा करतात देवाची, बरोबर, असं आहे. आणि आपण कृपा प्राप्तीसाठी साधना करतो, आपण त्याच्यासाठी बसतो. बरोबर. सो जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जर काही अजून गोष्टी अचीव्ह करायच्या असतील तर त्यांनी साधकाकडे गेलं पाहिजे. साधक त्याला उपाय सांगू शकतो, त्याला आयुष्यामध्ये काय. आणि योग्य साधक असणं आणि मिळणं हे खूप कठीण झालंय. कधी कधी म्हणतात ना, एखाद्याची परिस्थितीच बिचारायची इतकी वाईट असते ना की त्याला सगळे चुकीचे लोक मिळतात. आमच्याकडे आत्तापर्यंतचे 60 to 70% लोक ना चुकीच्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. चुकीच्या ठिकाणी म्हणजे नेमकं काय? चुकीच्या ठिकाणी म्हणजे लोक भावनेत असतात, प्रॉब्लेम्स मध्ये असतात, ते जातात आणि तिकडे काही ना काही प्रॉब्लेम्स होतात, तिकडे पैसे लाखोनी घातलेले असतात आणि मग त्याचं काही इफेक्ट नाही होत नाही, मग पैसे वाया गेले. मग हल्ली काय झालं, लोक सगळे पैशाने जोडतायत सगळ्या गोष्टीला. पैसे वाया गेले म्हणजे देव खोटा आहे. बरोबर. कशाला आपण नवस केला, नवस नाही फेडला, नवस नाही फळला तरी पण बोलतो देवाने काम नाही केलं. आज आपण देवालाही म्हणतो. आम्ही तर फक्त साधक आहोत, देवाचे उपासक आहोत, है ना. मग त्यामुळे याही गोष्टी घडत असतात. घरामध्ये जर एखाद्या मुलाला काही त्रास असेल, मुलीला काही त्रास असेल, तर तुम्ही त्यांना कसा सल्ला देता? तुम्ही त्यांच्यावरती कसा उपाय देऊ शकता बरं? आता बऱ्याच वेळेला पॅरेंट्स येतात आमच्याकडे की मुलं
थोडंसं अभ्यासाकडून दूर गेलेत किंवा काही वेगळ्या होत आहेत, किंवा माझ्याकडे असे पण लोक आलेत की त्यांना पॅरानॉर्मल काही प्रॉब्लेम झाले. तुम्ही त्याची मदत करता पॅरानॉर्मल? पॅरानॉर्मल एक्सपर्ट असल्यामुळे त्याच्यातही मदत करतो. कळतंही काही मुलं अक्षरशः ऍक्टिंग सुद्धा करतात. अरे बापरे. आम्ही बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत की त्याचा काही प्रॉब्लेम नसतो, फक्त त्याचा सायकोलॉजी एवढाच प्रॉब्लेम असतो की मला त्यांनी विचारावं, म्हणतात ना की मला थोडस पुढे पुढे करून माझा विचार करावा. बाकी काही सेल्फ सेंट्रिक असतं त्यांना प्रत्येक वेळेस मला विचारलं पाहिजे, मला खाल्ला का बाबा, उठला का बाबा. माझ्याकडे अशी मुलं आलेली की जे देवी येते म्हणून खोटं नाटकही करतात. काय बोलता? अशी मुलं आलेली. नंतर त्यांनी एक्सेप्ट केलं आणि त्या सगळ्या गोष्टी सोडूनही दिल्या. अच्छा. मग तुम्ही त्यांना कसं मदत करता, तशा पॅरेंट्सला कसं मदत करता? अशा वेळेला आम्ही काउन्सिलिंग करतो. बरं. पहिल्या त्या मुलाला की तुम्ही असं का करता. डायरेक्टली पॅरेंट्सच्या समोर जर त्यांना बोललं की तुम्ही नाटकं करतायत तर ते वेगळं होऊन जातं. मग त्यांना समजावं लागतं सगळ्या गोष्टी की प्रक्रिया काय असते, हे केल्याने काय होईल, पुढे जाऊन सायकोलॉजिक पण मानसिकदृष्ट्या स्वतःला खराब करून घेऊ शकतो, किंवा लोक तुम्हाला किती वेगळं चुकीचं समजू शकतात. मग त्याला एक आम्ही अध्यात्म पण सांगतो की बाबा खरंच ह्या गोष्टी नसतात किंवा ह्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, है ना. मग हे सगळं समजून सांगून त्यांची प्रॉपर वेनी काउन्सिलिंग करून त्यांचं प्रॉपर चुकीच्या गोष्टींवरून ब्रेन वॉश करून मग ते व्यवस्थित त्यांना अध्यात्मात आणून सगळ्या गोष्टी करतो. दुसरी गोष्ट, घरामध्ये अगेन मी सांगेल की आम्ही यंत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देतो मुलांसाठी, प्रोटेक्शनसाठी बऱ्याच गोष्टी देतो, जेणेकरून काही मुलांना हल्ली लगेच नजर बाधा लागते, लगेच काही ना काही प्रॉब्लेम्स होतात. दर पौर्णिमा अमावस्येला काही ना काही रात्री भीतीने उठतात, घाबरतात, मग त्यांना आम्ही प्रोटेक्शन देतो. परत सगळ्यात महत्त्वाचे जे गरोदर स्त्रिया आहेत त्यांनाही हल्ली खूप प्रॉब्लेम्स होतात, है ना. मग त्यांच्यासाठी पण आम्ही ह्या गोष्टी, ज्या आई बगलामुखी जे आहेत त्याचं आम्ही सगळ्या गोष्टी करून साधना करून प्रोटेक्शन करून त्यांना सगळ्या गोष्टी देत असतो, जेणेकरून त्यांना त्रास होऊ नये. तुम्ही आता म्हटलं की काही मुलं अंगात येण्याची ऍक्टिंग करतात, तर खरंच अंगात येतं? ऍक्च्युली काय असतं माहिती आहे का, तुम्ही ॲज पर ॲस्ट्रॉलॉजी जर बघितलं, सायकोलॉजिकली वेगळी आहे, त्याला मला दोन्ही समजून सांगा. आता ॲज पर ॲस्ट्रॉलॉजी जर म्हटलं जातं ना, आम्ही त्यांची कुंडली बघतो, ती कमकुवत असते, मनुष्यगणाची असते असं म्हटलं जातं ना. मनुष्यगण असेल तर वारा अंगात संचारतं. तर तुम्हाला, मी आज एवढे वर्ष झाली साधना करते, देवी उपासक आहे, स्वामी महाराजांची पण करते. माझ्या अंगात कधी स्वामी महाराज नाही आले, माझ्या अंगात कधी कुठली देवी नाही आली, है ना. पण आजकाल हे जे अंगात येतंय म्हणतात त्यामध्ये मी खोटं आहे हे नाही म्हणणार. जे काही संसार येतो तो सेकंदासाठी येतो, आणि ते पण देवी स्वतः नाही येत, तिचे गण असतात. जे जसं म्हणाली यक्षिणी असतात, त्यांचे गण असतात, ते आपल्या येतात. कारण की देवीला आपण बघूही शकत नाही, लांबून 10 फूट जरी लांब तरी बघू शकत नाही, आपल्याला दिसणारच नाही देवी आहे म्हणून. आपले डोळे अंधुक होऊन जातील, एवढं प्रकाशमय तेज असतं देवीचं. तर ती आपल्या अंगात आली तर संपलं, आपलं अंग फुटून जाईल की. मग ती देवी नसते, ते सेकंदासाठी आलेला जो संसार असतो तो त्यांच्या गणांचा असतो. आणि दुसरी गोष्ट, आज हजारोंमध्ये 50% वरती लोक खोटं नाटक करतात. त्याचा फायदा का, तर बाबा पैसे मिळावे, अंग झाडलं की पैसे मिळतात, आमच्या अंगात ही देवी येते, आमच्या अंगात ती देवी, आणि ते बोलवतात देवीला. म्हणजे मी असंही पाहिलंय की नाही, मी आता एवढ्या वर्ष सारे इथे बोलून मी देवी मला माहित नाही, मी इथून उठत नाही, येईल का, नाही येणार. म्हणजे माझा एक आत्ताचा अनुभव सांगतो. एक जागरण गोंधळ होतं मागच्या महिन्यामध्ये, मी गेलो होतो. जागरणाच्या शेवटी त्याने 4 लोक उठवले की तुमच्या अंगामध्ये कोणती देवी येते, तुम्ही या. आणि त्याने गाणं लावलं आणि त्या देवीला बोलवलं. मग देवीला बोलवलं, देवी आली, मग काहीतरी बोलली देवी. मग त्यानंतर दुसरा माणूस उठवला. मग दुसरा माणूस उठवल्यावरती त्याला विचारलं की तुझ्या अंगामध्ये कोणती देवी होती. नाही सेम देवी आहे. मग ती देवी आताच येऊन गेली, तू नको, तू बस. मग दुसरा माणूस उठवला की दुसरी देवी त्याच्या अंगामध्ये येईल म्हणून, असं. मग तो दुसरी देवी बोलव. आता तुम्हीच विचार करा, तुमच्याकडेच उत्तर आहे. मी चाक पडलो, म्हणजे मला खरंच नाही कळालं काय. ऍक्च्युली मी कॉलेजमध्ये होते, तेव्हाचं हे सांगते, कारण की मला ह्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आध्यात्मिक होताच आधीपासून. तर माझी एक मैत्रीण होती कॉलेजची, तिच्या अंगात आहे ना देवी यायची. खरंच यायची? देवी यायची. बरं. तर मी जाऊ येत असेल, कारण की मी त्यावरती बिलीव्ह नव्हती करत, खरंच नव्हती करत. कारण की अंगात माझं म्हणणं एवढं की परमेश्वराला यायचं तर तो स्वतः येईल, त्याला माझी तुमची गरज कोणाचीच नाहीये, ठीक आहे. तर तिच्या अंगात येत होते, गाभारात गेली, नवरात्र होती, अंगात येते, गाभारात गेली, आणि माझा मोबाईल पकड ग पडेल. लिटरली खरं सांगू ना, मी विचारत पडले. देवाला मोबाईलची काळजी आहे. ती घुमते नंतर ते लक्षात आलं आपल्या हातात मोबाईल पकडून परत मोबाईल लागली. आम्ही अक्षरशः मी ना विचार करायला लागली.
आणि मी विश्वास नव्हतीच ठेवत. ते पक्क झालं की हजारो एकामध्ये येत असेल ते गण येतात. पण म्हटलं हे खोटं आहे. मी म्हणते असे मी लहानपणापासून बघितलेली मुलगी तिच्या अंगात येते. मग का करतात, काय मानसिकता आहे? त्यांची पण एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतो त्यांना. म्हणतात ना दोन लाईफ personality. जगणं, ड्युअल पर्सनॅलिटीची एक हे असते. त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं, त्याच्यातून बाहेर काढावं लागतं. पण आपलं समाज ऍक्च्युली काय माहिती का, आपलं समाज चुकीचं नाहीये. आपलं समाज जिथे दगडाला सिंदुरी फासात तिकडे पैसे ठेवले तिकडे जाऊन नमस्कार करा, हा देव पावला होता. माहित नाही कोणाला, आपण फक्त मी जाऊन बोलले हा देव पावतो, नमस्कारा तुम्ही, मग तिथे जातात. म्हणजे आपला जो समाज आहे ना आजही देवतत्वाला मानतो. आणि फक्त त्या म्हणतात ना त्याचा भावनेचा लोक गैरवापर करतात. आणि त्याच्यामुळे आज चुकीच्या सगळ्या गोष्टी सर्रास होत आहेत. मला एक रॅपिड फायर राऊंड घ्यायचा आहे, जो आपण लास्ट टाइम देखील घेतला होता. माझा पहिला प्रश्न असा आहे की माता बगलामुखी मातेचा मुख्य उद्देश काय आहे? शत्रूच्या बुद्धीचं स्तंभन करणं की फक्त धन आणि संपत्ती देणं? शत्रुबुद्धी संबंध करणं. बरोबर. कोर्ट केसेस, कायदेशीर वादात विजय मिळवण्यासाठी कोणाची साधना जास्त प्रभावी मानली जाते? माता लक्ष्मी की माता बगलामुखी? बगलामुखी. बगलामुखी देवीची साधना कोणासाठी जास्त धोक्याची ठरू शकते? अहंकारी आणि स्वार्थी लोकांसाठी किंवा प्रामाणिक भक्तांसाठी? अहंकारासाठी खूप धोकादायक आहे. काय होऊ शकतं? कारण की बघा ना, बरेच लोक आपण ऐकतो बघतो, अरे मी केलं, अरे माझ्या अंगात देवी येते, अरे मी हे करू शकतो, मी केलं त्याचं भलं म्हणून बरं झालं. पण मी आज दान करून आलो, मी आज जेवायला घातला 8-12 जणांना. पण मुळात लोक हा विचार करतच नाहीत. आज मी जर त्या 10-11 लोकांना जेवायला घातलंय, लोकांना त्याचं कौतुक असं मी घातलं, पण हा विचार नाही करत तो पालनकर्ता विष्णू भगवान बसलाय, तो पालनहार आहे. त्यांनी त्याच्या नशिबात तुमच्याकडचं जेवण होतं म्हणून त्याला मिळालंय. ते मी दान नाही केलं. मी कोणाला म्हणतात ना पोटभर अन्न खाऊ घालू शकत नाही. दान देण्याची बुद्धी सुद्धा परमेश्वर देतो. बरोबर. तुमच्याकडे जर 1000 रुपयाची नोट असेल, मंदिरात गेलं तर 1000 रुपये दान पेटीत टाकाल का? थांब जरा 5 रुपये शोधतो, 10 रुपये शोधतो. राईट. म्हणजे तो अहंकार आला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या दानपेटीत जे पैसे टाकतो देवीला गरज नाही. हा त्या देवीच्या मंदिरात पूजा लागते, हार लागतात, दिवे लागतात, काही समारंभ असतो, प्रसाद असतो, त्याच्यासाठी लागत असतो आणि आपण त्याच्यासाठी देत असतो. बरोबर. म्हणून अहंकारी लोकांना. बरोबर. माता बगलामुखी शत्रूची जीभ खेचताना दाखवली जाते. मग ही शत्रूच्या वाईट वाचेवर किंवा खोटेपणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आहे की फक्त भीती निर्माण करण्यासाठी आहे? नाही, नियंत्रण ठेवते. कारण की जेव्हा तुम्ही उपासना करायला लागतात ना, तेव्हा ऑटोमॅटिकली वाटायला लागतं नाही यार आपण वाईट बोलतो त्याच्याबद्दल, नाही बोलायला पाहिजे. हे ऑटोमॅटिकली आपल्याला आत्मसात व्हायला लागतं. बरोबर. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला त्याबद्दल. आपण सगळ्या विषयावरती एकदम दिलखुलासपणे तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. मी प्रेक्षकांनाही सांगेल की हा आमचा दुसरा पॉडकास्ट होता. बगलामुखी मातेबद्दल आम्ही बोललो. मागच्या पॉडकास्टमध्ये आम्ही महाकालीबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे, त्यांच्याबद्दल आम्ही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे अजून 8 पॉडकास्ट येणार आहेत. 10 पॉडकास्टची सिरीज आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर पहिला पॉडकास्ट महाकालीबद्दलचा पॉडकास्ट पाहिला नसेल तर तो जाऊन एकदा पॉडकास्ट पहा. त्याच्यामध्येही तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही दोघांनीही केलेला आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर मॅमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करून आणि कमेंट करून ठेवणार आहे. तिथे जाऊन तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्टही करू शकता. धन्यवाद मॅम. थँक्यू सो मच तुम्ही आज आम्हाला टाईम दिल्याबद्दल.